सध्या ॲक्च्युली काय समजण्याच्या पलीकडे आहे आणि बरेच दिवस हे काम सुरू आहे. सतत इथे खड्डा खणतात, तिथे खड्डा, तिथे रस्ता वाढवत घेतला आहे. कदाचित मला वाटतं हा पूर्ण रस्ता एक केला जाईल माझ्या अंदाजे, आणि मग कदाचित बाजूला दुसरा रस्ता बांधला जाईल जाण्याकरता, कारण हा ब्रिजच्या बाजूला अजून एक ब्रिज बांधला जाणार आहे. वडपे ग्लोबल कॉम्प्लेक्स, वडपे टेकडी या ठिकाणचा जो उड्डाणपूल आहे त्याचे कामे कसे झालेत कसे नाही त्या संदर्भात ते काम तिथं अडकलं आहे. बऱ्याचदा मी अपडेट दिलेलं आहे. त्याच्या पुढे उतरण जी बाकी आहे त्याचं काम का होत नाही ते माहीत नाही, परंतु आत्ताच्या घडीला आहे ना, जसे आपण तिथून पुढे येतो इथे पाहू शकता, इथे रस्ता रुंद करण्यात आलेला आहे. बराच रस्ता रुंद करण्यात आला आहे, म्हणजे जी आपल्या नाशिककडे जाणारी बाजू होती आणि इकडे देखील रस्ता रुंद करण्यात आलेला आहे पार सुमित लॉजिस्टिक्सच्या इथनं. आणि कदाचित मी पूर्वी एकदा बोललो की हा जेव्हा मार्ग सुरू करतील याची उतरण, त्यावेळेस समृद्धी महामार्ग जाण्याकरता इथून गेल्यावर कदाचित पूर्ण युटर्न घेऊन यावं लागेल. ते पुढे होईल तेव्हा समजेल, परंतु आता बरेच इथे कामे सुरू आहेत. त्याची माहिती मला इथं कोणी दिसत नाही. इंजिनियर मी बराच टाईम झाला शोधतो आहे. साईट इंजिनियर इथे वगैरे दिसले असतील किंवा कोणी सुपरवायझर दिसला त्यांना विचारलं, पण इथे मला वाटतं बरेच खड्डे देखील करण्यात आलेले आहेत. आणि इथे बाजूला एक मार्किंग देखील करणार, लेन मार्किंग म्हणून हे बघू शकता इथे. म्हणजे हा रस्ता आता एवढा खणला जाईल कदाचित, एवढा मार्ग पूर्ण. बघा इथे लेन मार्किंग करण्यात आलेली आहे. हा बघा एक्झॅक्टली ग्लोबल कॉम्प्लेक्सच्या समोर, आणि हा आपला वडपे टेकडीचा उड्डाणपूल. जसे जे अपडेट भेटेल मी नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेल. मी योगेश आत्मा आंबवले, पण सध्या ॲक्च्युली काय समजण्याच्या पलीकडे आहे आणि बरेच दिवस हे काम सुरू आहे. सतत इथे खड्डा खणतात, तिथे खड्डा, तिथे रस्ता वाढवत घेतला आहे. मला कोणी भेटले असते मग नक्की त्यांच्यानं माहिती घेतली असते. वरती पण मी जाऊन आलेलो, परंतु कोणी भेटला नाही. बघूया काय होतं ते. इथे लेन मार्किंग केलं आणि डिवायडर जे आहेत सिमेंटचे मजबूत ते देखील लावण्यात आलेले आहेत. काल परवापर्यंत नव्हते. आणि हा इथे ब्रिजच्या खालती देखील मातीचा बराच भराव टाकण्यात आलेला आहे, तो देखील मी तुम्हाला दाखवतो. इथे देखील खड्डा करण्यात आलेला आहे आणि तो दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे पुढे. आणि समृद्धी महामार्गाकडे वळून घेणारे रस्ते, आणि इथे देखील माती भरपूर टाकलेली आहे. बघा याचा एक मला काय अंदाज येत नाही आहे, पण जसं मला काय समजेल मी नक्की तुमच्यावर पोहोचवेल. आहे बघा इथे पूर्ण भराव करण्यात येणार आहे. मग कदाचित मला वाटतं हा पूर्ण रस्ता एक केला जाईल माझ्या अंदाजे, आणि मग कदाचित बाजूला दुसरा रस्ता बांधला जाईल जाण्याकरता, कारण हा ब्रिजच्या बाजूला अजून एक ब्रिज बांधला जाणार आहे. ती केव्हा प्रोसेस होईल ती पाहूयात आपण. तर एक छोटीशी माहिती की इथे लेन मार्किंग केलं आहे, इथे खड्डा केला आहे. बघूयात पुढे. आज आपल्याकडे एक छोटीशी अपडेट आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करावे. हे बघा डिवाइड, हा एवढा मोठा स्पेस आहे. तिथे काही रस्ता रुंद केला, या बाजूला काही रस्ता रुंद केला, दोन्ही बाजूने. आणि हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे जे समोरून येतो आहे त्याचं काम बहुतांश पूर्ण झालेलं आहे. असो, हा बोर्ड आपला इगतपुरी 84 किलोमीटर, नाशिक 124, शिर्डी 185, छत्रपती संभाजीनगर 294, नागपूर 729, आणि हा समृद्धी महामार्गावर जाणारा रस्ता. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.